2023 5 जून 2023ला लोकसंघर्ष पक्ष स्थापन केला। या संदर्भात एक लोकसंघर्ष पक्षाने आत्तापर्यंतचं काय जे कार्य केलं आहे त्या संदर्भातला एक आढावा तुम्हाला सांगतो। आम्ही जे उच्च शिक्षित लोक आहोत ते एकत्र आलो जून महिन्यामध्ये 2023ला। तर एकत्र येऊन चर्चा केली की राजकारण काही आपला विषय नाही, निवडणुका लढणे काही आपले काम नाही, निवडून येण्यासाठी खूप पैसे लागतात, असे दररोज कट्ट्यावर घरात जमेल तिथे राजकारणाच्या गोष्टी सगळ्याला आवडणारा वर्ग म्हणजे आपला मध्यम वर्ग। आपण संघटित व्हावं आणि प्रशासनात जाऊन बदल घडवावा असे वाटणाऱ्यांची संख्या अगणित, पण प्रत्यक्ष कार्य करायला तयार होणारे शून्य। पण आम्ही उच्च शिक्षितांनी 2 वर्षापूर्वी राजकीय पक्ष करण्याचे साहस करण्याचे ठरवले। पहिली बैठक 5 जून 2023ला झाली। पहिल्या दिवसापासून निश्चय पक्का होता की राजकीय पक्ष सुरू करायचा। त्यातून आम्ही एक सदस्य जोडू लागलो। त्यामुळे बरेच सदस्य वेगवेगळे सामाजिक तसेच आर्थिक तसेच नागरी समस्या मांडू लागले। यातून 3 आम्ही महत्त्वाची आंदोलने आणि अनेक प्रकारची आंदोलने केली। त्यामध्ये गुंठेवारी घरे नियमित करण्यासंदर्भातलं आंदोलन, ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासंदर्भातलं आंदोलन असो किंवा वाहतूक समस्येमुळे वाहन विक्रीवर बंदी आली पाहिजे असा विचार करून त्या संदर्भातही आंदोलन केलं। ऑनलाईन गेमिंगचं आंदोलन ला खूप रिस्पॉन्स मिळाला। अशा प्रकारे विविध आंदोलने आम्ही केली। त्यानंतर देशाच्या सार्वत्रिक निवडणुका आल्या, म्हणून आता तलवार आहे आणि युद्धाच्या वेळी ती म्यान कशी करायची याला काही अर्थ नाही, म्हणून पक्षाने पुणे लोकसभा लढवली। पुणे लोकसभेमध्ये भरपूर आम्हाला सपोर्ट मिळाला। त्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुका आल्या। पक्षाने जवळपास 6 ठिकाणी उमेदवार दिले, त्यातील काही जणांनी दगा दिला, पण उरलेल्यांनी निवडणूक लढवली। त्यामुळे आमचे पक्ष आणि पक्षाचा विचार समाजात रुजण्याचे काम झाले। त्यातूनच आज पक्षाचे संपूर्ण महाराष्ट्रात सदस्य झाले आहेत। आज पक्षाचे जवळपास 11 जिल्ह्यात काम सुरू असून यामध्ये प्रामुख्याने जळगाव, संभाजीनगर, लातूर, ठाणे, अमरावती, नाशिक आणि पुणे या ठिकाणचे सुशिक्षित तरुण पक्षाबरोबर जोडले गेले आहेत आणि ते आपल्या आपल्या भागात स्वबळावर चांगल्यापैकी कार्य करीत आहेत। कोणतेही कार्य असो त्याला जरुरी असते ती पैशाची। आजकाल पाणीसुद्धा विकत घेऊनच प्यावे लागते। अशामध्ये आम्ही करत असलेले कार्य म्हणजे तर लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे काम। यात आम्ही सर्व गरीब घराण्यातून शिका व पैसे कमवा यातून वर आलेलो, असे शिक्षण घेऊन आम्ही वर आलेलो। या कुणाला घराणेशाहीचं वलय ना कुणाला वाडवडिलांनी ठेवलेली संपत्ती, पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असतो, म्हणून आम्ही समाजाला पैशासाठी आवाहन केले। आणि आश्चर्य वाटेल, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी समाजाने भरभरून दिले। जवळपास 4.5 लाख रुपये गोळा झाले। त्यातून आम्ही निवडणुकीचा प्रचार केला। तसेच विधानसभा निवडणूक देखील नागरिकांकडून जवळपास 4 लाख रुपये जमा झाले। परंतु काही उमेदवार हे प्रस्थापितांना जाऊन मिळाले, म्हणून पक्षाने प्रामाणिकपणे सर्व नागरिकांचे पैसे परत केले। अशा या पक्षाच्या प्रवासात आपल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने, बदल घडवण्याच्या उद्देशाने खूप परिश्रम घेतलेले आहेत। तसेच पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश माकणे सर यांनी त्यांचे प्रयत्न आणि त्यांचे मार्गदर्शन यामुळे आपण आज इथपर्यंत वाटचाल करू शकलेलो आहे। पण आपला प्रवास अजून संपलेला नाही। आपल्याला अजून बरेच आव्हानांचा सामना करायचा आहे। आपल्या समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आपल्याला एकजूट राहून काम करणे आवश्यक आहे। आजच्या या वर्धापन दिनानिमित्त आपण आपल्या पक्षाचे भविष्यातील उद्दिष्ट निश्चित करूया आणि आगामी काळात अधिक कार्यक्षमतेने काम करूया।
यात आपली सर्वांची साथ मात्र मोलाची आहे. धन्यवाद. अशा प्रकारे 2 वर्ष झाले पक्षाने कार्य केलेलं आहे. त्यात अनेक लोक आमच्याबरोबर जोडली गेली. यामध्ये रमेश लिखार साहेब आहेत. त्यांनी एक कविता आपल्यासाठी लिहून पाठवलेली आहे. त्या कवितेचे वाचन होईल. त्या अगोदर काही लोक आपल्याबरोबर जी जोडली गेली आहेत त्याची नेमणूक आपण करतोय. श्री शिवाजी गायकवाड, अध्यक्ष गंगापूर मतदारसंघ संभाजीनगर, हे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. त्यांचं अभिनंदन. त्यानंतर श्री कैलास वाडकर, तालुका प्रतिनिधी, तालुका घनसांगवी, जिल्हा जालना, हे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. त्यांचंही अभिनंदन. आज त्यानंतर संदीप ताजवे, अध्यक्ष आंबेगाव मतदारसंघ, यांची नेमणूक आज आपण करतोय. ते आज आपल्यामध्ये हजर आहेत. तर मला योगेश माकणे सरांना विनंती आहे की त्यांना एक नेमणूक पत्र द्यावं. ताजने सर या. त्यानंतर अजून दीपक फुलझाके साहेब, अध्यक्ष परभणी मतदारसंघ, त्यांचं अभिनंदन. त्यानंतर अमोल भगत साहेब, अध्यक्ष नाशिक शहर, त्यांचे अभिनंदन. त्यानंतर योगेश वाणी, अध्यक्ष नाशिक पश्चिम मतदारसंघ, त्यांना अध्यक्ष नाशिक पश्चिम मतदारसंघ लोकसंघर्ष पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यानंतर अमित गाडे साहेब यांची अध्यक्ष उत्तर अहिल्यानगर यासाठी लोकसंघर्ष पक्षातर्फे नेमणूक केलेली आहे. त्यानंतर श्री स्वरूप सुरोशे पाटील यांचे अध्यक्ष यवतमाळ शहर लोकसंघर्ष पक्षातर्फे नेमणूक केलेली आहे. या सगळ्यांचे अभिनंदन. अशा प्रकारे अनेक लोक आपल्याबरोबर जोडली जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आपलं लोकसंघर्षाचं काम चालू आहे आणि आपला जो तरुण वर्ग आहे तो उत्साहाने आपल्याबरोबर जोडला जातो आहे, कार्य करतो आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सकारात्मक पद्धतीने काम चालू आहे आणि त्यामध्ये योगेश माकणे सरांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे आपल्याला. आपल्यामध्ये एक ताजने साहेब आलेले आहेत, संदीप ताजने साहेब. त्यांनी एक सुंदर अशी कविता करतात केलेली आहे, तर ते वाचून दाखवतील कविता. केलेला सांग आणि मग विचार मांडायला. कारण माझ्यासारखे मीच नाही, माझ्यासारखे करोडो लोक पुढे यावे आणि त्यांना खऱ्या शिक्षण घेता पुढे न्याय मिळावा म्हणून लोकसंघर्ष त्या पक्षाची स्थापना झाली. लोकसंघर्ष लोकांनी केलेला संघर्ष आणि तो प्राप्तीस नेणारा तोच म्हणजे लोकसंघर्ष लढा. माझं गाणं सांगतो तुम्हाला सगळ्यांना. पुरात झुंबी आग पेटली आग, जीवनात लोकसंघर्ष आम्ही करतोय ग. पुरात झुंबी आग पेटली आग, जीवनात लोकसंघर्ष आम्ही करतोय ग. गरिबांना सरकार छळतोय, गरिबांना सरकार छळतोय, शेतकऱ्यांच्या मालावर परी जगतोय, उपाशी राहून गप्प बसतोय. लोकसहकार्याने क्रांती घडून धावतोय. उरात जुलबी आग पेटली आग, जीवनात लोकसंघर्ष आम्ही करतोय. कचऱ्याची दुर्गंधी येते ग, लोक पैशाभावी मरून जातीय ग. सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होते ग,
जीवांचे वांदे करून आणते ग उरात जुलमी आग पेटली ग जीवनात लोकसंघर्षाने करतोय ग पत्त्याचा चाले डाव भांडणाचा ऐकूनचा किती जीव उरात 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 जुलमी आग पेटली ग जीवनात लोकसंघर्षाने करतोय ग जीव घेण्याकडे हा प्रवास जगण्याचा नाही कुणाला आस जीव घेण्याकडे हा प्रवास जगण्याची नाही कुणाला आस उरात जुलमी आग पेटली ग जीवनात लोकसंघर्षाने करतोय ग हुंडाबळीने वधू जागी संपून ओय राजा कधी येईल ध्यानात कायदा असावा कडक सर्वांनी प्रेमाची असावी वचक उरात जुलमी आग पेटली ग जीवनात लोकसंघर्षाने करतोय मराठी शाळा केल्या बंद इंग्रजी शाळेत मुलांना नाही छंद मुलांचा खर्च वाढला पालक राहिली त्रस्त उरात जुलमी आग पेटली ग जीवनात लोकसंघर्षाने करतोय बोला की मी जुन्नर तालुक्यात मी आंबेगाव तालुक्यात राहतो त्या काळी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला माझ्या आमच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही कंपनीत असताना सर फ्लोरिडा तिथं घर केलं हॅलो तिथं प्लॉट घेतला घर केलं तेवढंच नाही तर मी स्वतः शिकता आमच्या आजूबाजूचे त्यांनाही शिकण्यास प्रोत्साहित केलं मी अनेकांना मदत केली पण इतर लोक हसत होते माझ्या बाबासाहेबांनी बुद्धांनी सांगितले संघर्ष करा पुढे जा आणि संघटित व्हा हे बाबासाहेबांचं वाक्य आहे एवढंच नाही तर मी माझ्याबरोबर अनेक तरुणांना मी शिक्षणासाठी मला खाऊला दिलेले पैसे मी इतरांच्या शिक्षणासाठी यूज केले आणि तेच आज खऱ्या अर्थाने परदेशात नोकरी करतात आम्ही कधी दिवाळीला भेटलो तर एकत्र भेटतो एक काठी घेतली तर लगेच तुटते पण 100 काट्या घेतल्या तर कधीच तुटत नाही कारण जिथं एकी असते तिथंच खऱ्या अर्थाने शेती घडते कारण आज आमच्या आंबेगाव तालुक्यातले माजी खासदार स्वर्गवासी किसनराव बानखेडे त्यांनी आंबेगाव तालुक्यातून जाऊन दिल्लीला घाम फोडला होता असं कर्तृत्व आणि नेतृत्व करणारा नेता खासदार कुणी झालंच नाही आणि कधी होणारही नाही त्यांच्या जीवनावर मी गाणे लिहिलं आत्ताच गेल्या आठवड्यात त्यांची जयंती होती जन्मोत्सव साजरा झाला की ते असू किंवा नसू माणूस असला काय करोडो रुपये कमवले काय आणि माणुसकी जपली काय ती खूप योगाची असते आणि आयुष्यभर ते संघ असतं आणि एवढंच नाही तर सर लोकसंघाच्या मार्फत आपण अनेक लोक माणसं जोडावी एक वाक्य माणसं जोडावी पण इतर लोक गेलेली पुन्हा आपल्या पक्षात आणावी हे ज्याला टेक्निक जमलं तो जगात नेता नाही तर महान वता झाला आणि त्याचीच ही संगत म्हणजे लोकसंघर्ष पक्ष आज आमच्या सरांच्या शब्दाला मान देऊन मी आज इथपर्यंत आलो आणि मी गाणी लिहितो मला छंद आहे आवड आहे गाणीच नाही तर मी काम पण करून मग माझा छंद जोपासतो माझ्यापेक्षा अनेक ज्यांना शिक्षण पण वंचित आहे त्यांना शिक्षणाच्या झोकात आणून आणि ज्यांचे उद्योगधंदे गेले त्यांना जर उद्योगधंदे जर प्राप्त करून दिले आपल्या लोकसंघर्ष पक्षामार्फत तर प्रत्येक गावोगावमध्ये कधीच उपासमारी होणार नाही बलात्कार घडणार नाही आणि ट्रॅफिकचे प्रश्न कधीच होणार नाही रस्ते असे असत एकदा रस्ता केला की 50 वर्ष त्या रस्त्याकडे बघायला नाही लागले पाहिजे असे रस्ते असत शासनाला सुद्धा आपण सांगू शकतो आणि आपण आपल्या लोकसंघर्षातून अनेक लोक एकत्रित येऊन एक संघ राहू शकतो मला जी बोलण्याची आयोजकांनी अध्यक्षांनी आणि संयोजकांनी जी मला जी विनंती केली याचा मी सर्वांचा आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या लोकसंघर्ष पक्षाचे सदस्य ॲडव्होकेट संदीप वाघ यांना मी विनंती करतो की आपले मार्गदर्शक लोकसंघर्ष पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश माकने यांचा सत्कार करावा.
तसेच ॲडव्होकेट संदीप वाघ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ, संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी पुण्यामध्ये शिक्षणाची बीजे कोरली, महात्मा ज्योतिराव फुले. खरं तर आज 2 वर्ष झाली लोकसंघर्ष पक्षाची स्थापना झाली. मी त्याचा साक्षीदार आहे. मी प्रथमतः आपल्या लोकसंघर्ष पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट योगेशजी माकणे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो व आजच्या द्वितीय वर्धापन दिनी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर माकणे साहेब हे सामाजिक क्षेत्रामध्ये पहिल्यापासून त्यांना आवड असणारे व्यक्ती, परंतु फक्त सामाजिक कार्यातून आपण पाहिजे तसा बदल घडवू शकत नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. कारण का ते स्वतः एक वकील आहेत आणि वकील असल्यामुळे त्यांच्या कार्य करत असताना, वकिली क्षेत्रात ते कार्य करत असताना त्याच्या अडचणी त्यांना बऱ्याच माहिती होत्या. तर आपल्याला खराच सामाजिक बदल करायचा असेल किंवा समाजामध्ये वेगळं काहीतरी करायचं असेल तर सामाजिक माध्यमातून करणं खूप कठीण आहे हे त्यांना माहिती होतं. ह्याच अनुषंगाने त्यांनी प्रथमतः माझ्याजवळ विचार मांडला की आपल्याला कार्य तर करायचं आहे, समाजामध्ये बदल तर घडवायचा आहे, पण सामाजिक माध्यमातून काम करून ते शक्य नाही. तर आपल्याला राजकीय पक्ष काढावा लागेल. राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपल्याला सत्तेत जावं लागेल. सत्तेच्या माध्यमातून कायदे चेंज करावे लागतील, तरच आपल्या मनात असणारा बदल आपण करू शकतो. ह्या विचारातून आम्ही त्यांना पाठिंबा दिला, त्यांच्या मागे उभे राहिलो. आज पक्षाला जोडणारे आपण सर्वजण आहात. आज मला खूप आनंद होतोय की आज आपल्या पक्षाला जोडलेले तरुण वर्ग खूप आहे. कारण का भारताच्या आत्ताच्या लोकसंख्येमध्ये 30 ते 40 वयोगटाचा तरुण वर्ग जास्त आहे आणि आज खरं तर या तरुण वर्गानं आपले विचार मांडणं खूप गरजेचं आहे. आणि हा विचार मांडण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. पक्ष काढण्याची गरज का भासते? आज असंख्य भारतात पक्ष रजिस्टर्ड आहेत, पण किती पक्ष खरं तर समाजासाठी काम करतायत हा तर विचार करण्याचा मुद्दा आहे. मला असं वाटतं लोकसंघर्षाला आत्ता 2 वर्ष झालेत, पण 2 वर्षाच्या काळामध्ये लोकसंघर्ष पक्षाने समाजकार्यासाठीचे भरपूर आंदोलनं केली. या आंदोलनं खरंच समाजासाठी गरजेची होती. जसे कारण जर पुण्याचा शहरीकरणाचा विषय पकडला तर गुंटेवारी नियमितीकरण हा महत्त्वाचा विषय आज गोरगरिबांसाठी झालेला आहे. ज्यांनी गुंटेवारीमध्ये घरे खरेदी केली पण ते नियमित होत नाही, असा विषय लोकसंघर्ष पक्षाने लावून धरला आणि त्याला बऱ्यापैकी यश आलं. शासनानं बऱ्यापैकी गुंटेवारीतले नियम शिथिल केले. हे आपल्या लोकसंघर्ष पक्षाचं मोठं यश आहे. दुसरा विषय, आजचा तरुण हा ऑनलाईन गेमिंगमध्ये वाहत चाललेला आहे.
गेमिंग खरं तर एक ते जुगारच आहे. त्यातून पैसे किती जणाला मिळतात आणि किती जण वाया जातात किंवा किती जणांचे पैसे वाया जातात हे ज्याला त्यालाच माहिती. पण तरुणांनी आज भारत हा विकसनशील देश आहे, तो विकसित देश 2047ला होणार आहे. सरकारनं तसं धोरण राबवलेलं आहे. पण तरुणांचा खूप महत्त्वाचा रोल पुढील काही वर्षामध्ये राहणार आहे. आपल्याला जागतिकीकरणामध्ये उभं राहण्यासाठी इतर देशाच्या तुलनेनं आपला देश फक्त बघितला तर लोकसंख्येमध्ये 1 नंबर आहे. आपल्या देशामध्ये ती ताकद आहे, तरुणांमध्ये ती ताकद आहे. जर इतर देशामध्ये जर जे सायंटिस्ट असतील किंवा जे लोक आहेत ते लोक हे भारतीय आहेत. आज त्या भारतीयांनीच त्या देशांना मोठं करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. आज आपण कुठंही कमी नाहीये. पण तरुणांनी पक्षाच्या माध्यमातून असेल आपले विचार मांडणं गरजेचं आहे. संविधानानं तो आपल्याला अधिकार दिलेला आहे. गप्प बसून चालणार नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी हा पक्षाचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी निर्माण केलेला आहे. पक्ष तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहील. तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहता, ज्या एरियामध्ये राहता, त्या एरियाचे सामाजिक प्रश्न निर्माण जे कसे सोडवता येतील ह्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पक्षाने सत्तेत जाण्यासाठी निवडणूक लढवणं गरजेचं आहे. पक्ष हा जेव्हा स्थापन झालं त्यापासून ग्रामपंचायतची निवडणूक ते लोकसभेची निवडणूक, ह्या निवडणुका सर्व पक्षाने लढवल्या आहेत. ग्रामपंचायतमध्ये आपल्या पक्षाला यशही मिळालेलं आहे. परंतु निवडणूक न लढवणं किंवा हारलो किंवा आपल्याला अपयश आलं म्हणून न थांबणं हे काही योग्य नाही. आपण प्रत्येक निवडणुकीत त्या जोमाने, त्या उत्साहाने भाग घेणं गरजेचं आहे. लोकांचा भरपूर प्रतिसाद आपल्या पक्षाला मिळत आहे. परंतु आपलं काम लोकांपर्यंत पोचणं आत्ताच्या स्थितीला खूप गरजेचं आहे. सरकार, महाराष्ट्राची राजकीय स्थिती काय आहे, महाराष्ट्रातले मी देशाचे बोलतच नाही, मी महाराष्ट्रापुरतं बोलतो की महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्याची परिस्थिती काय आहे. आज पक्षांना फक्त आपली राजकीय घडी बसवण्यासाठी झगडावं लागतंय. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. महागाई भरपूर वाढलेली आहे. शिक्षणाची परिस्थिती बेकार आहे. मी शिक्षणासाठी काम करतोय. मी माझ्या गावाकडे आपल्या माध्यमातून शिक्षणासाठी काम करतोय. शासकीय शिक्षण कमी होत चाललंय, प्रायव्हेटायझेशन वाढत चाललंय. अशा परिस्थितीत आपण तरुणांनी हा विचार घेऊन सरकारच्या मागे लागणं पाहिजे. भ्रष्टाचार भरमसाठ वाढलेला आहे. आपण सर्वजण सोशल मीडिया वापरतो. आज प्रत्येक दिवशी कितीतरी अधिकारी भ्रष्टाचारामध्ये सापडले गेलेले आहेत. म्हणजे ह्याचा आपला पैसा, आपण दिलेल्या कराच्या माध्यमातून दिलेला पैसा हा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रशासनाचे अधिकारी त्याचा विल्हेवाट लावतात. सर्वच अधिकारी लावतात असं मी म्हणत नाही. असे भरपूर चांगले अधिकारी आहेत ज्यांना समाजाची जाण आहे आणि त्या अधिकाराचा, त्यांच्या पॉवरचा उपयोग ते समाजाच्या चांगल्या गोष्टीसाठी पण करतात. परंतु चांगल्या अधिकाऱ्याशी पाठीशी उभं राहून आपण समाजाचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. एखादा अधिकारी काम करत नसेल तर त्याला काम करायला लावणं हे आपलं काम आहे. यासाठी पक्षानं संघटित होणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. अध्यक्षांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे. आणि मी आज तुम्हाला या द्वितीय वर्धापन दिनी सांगतो की लवकरच आपण प्रत्येक निवडणूक लढवूच, पण आपल्याला चांगलं यश मिळून आपण कमीत कमी पुणे महानगरपालिकेत तरी आपला एक काही उमेदवार पाठवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. या ठिकाणी मी तुम्हाला आश्वस्त करतो की आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध काम कसं करता येईल यासाठी आपल्याला पुढील कार्यक्रमाचे नियोजन, कार्यक्रम रूपरेषा कशा असेल या पक्षाच्या माध्यमातून कळवलं जाईल. त्यासाठी आपण सर्व मिळून उत्साहानं सहभाग घेऊन येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश कसं प्राप्त होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आज द्वितीय वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो व इथे थांबतो. धन्यवाद.